हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माझा बाबा जवा सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगरा बाप रखुमा देवी बरा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा बाप रखुमा देवी वा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव भगवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर ओ बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम आपुला तो एक देव करोनी घ्यावा आपुला तो एक देव करोनी आपुला तो एक देव करोनी घ्यावा एक देव करोनी तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोही तेने विना जीवा सुख नोही रती माई के दुखाची जनती 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 नाही आधी अंती अवसानी नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे रती माई के दुखाची जनती 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 नाही आधी अंती अवसानी नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे एका मरणे का म्हणे एका मरणेची सरे का म्हणे एका मरणेची उत्तमाचे उरे कीर्ती मागे उत्तमचे उरे कीर्ती मागे उत्तमचे उरे कीर्ती मागे हे रती माई के दुखा
जनती रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती रती माई के दुखाची जनती नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसान विठोबा रखुमा विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा विठाल 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 ताळी वाजवी एक साथ देवाच्या भजनात ताळी असावी ही ताळी आपल्या पापाची होळी करते एक साथ धन्यवाद धन्यवाद विठाल विठाल विठाला 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 बोला पुंडली कवचार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय गणेश्वर भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठाला 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 विठ्ठल 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 विठाला 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 विठ्ठल 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 बकवास बकवास हा टाळ 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 टाळ्या टाळ्या बकवास टाळ्या भगवान टाळ्या हा था 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 टाळे
आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. ए रती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य, संतमान्य, वारकरी मान्य, जगतमान्य, भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप, भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस. याच्या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड झिजवणारे, जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरंगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे, विश्व उद्धाराचं स्वप्न मनासी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे, आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले. सासूने माझा जावई असा, माझा जावई तसा, आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले. पत्नीने आपल्या मालकाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले. नवल यात एकेकाळच्या कट्टर वैर्याने म्हणावं, अरे वैरी असला म्हणून काय झालं, तो शत्रू असला तरी तो देवाचा अवतारे, तो देव माणूसे. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी, ज्यांची कीर्ती चराचरी. जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून सुख मिळवण्याचा मंत्र सांगणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला 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 विठाला. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर जीवनाचं सार्थक होण्यासाठी कोणत्या मार्गाने चालावं याचं यथार्थ दिग्दर्शन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतात. विठाला 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 विठाला. आपण भाग्यवान आहे, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला नरदेह लाभला, नरदेह लाभला. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची म्हणतील ते देव होती, तरी का चित्ती न धरावे. आपण भाग्यवाने, मनुष्य जन्म मिळाला तोही या भारत देशामध्ये. कारण प्रेम माया आपुलकी ज्या देशामध्ये मिळते त्याला भारत देश म्हटलं जातं, त्याला भारत देश म्हटलं जातं. अशा भारत देशामध्ये आपण जन्माला आलोय. आपण भाग्यवान आहे. पण हा जन्म भांडण करायसाठी नाही मिळाला, हा जन्म आयुष करण्यासाठी नाही मिळाला, हा जन्म कुणावर हसण्यासाठी नाही मिळाला, हा जन्म कुणाला कमी लेखण्यासाठी नाही मिळाला. बाबांनो, अनमोल किमतीचा हा नरदेह परमेश्वराचं भजन करण्यासाठी मिळालाय, परमेश्वराचं भजन करण्यासाठी मिळालाय. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फार
देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. अरे भजन करून त्या परमेश्वराला भेटण्यासाठी हा जन्म मिळालाय बाबांनो. किती दिवस कुणाशी भांडायचं. अरे परत परत हा नरदेह नाही. आपल्याच माणसाशी आपण भांडतो, आपल्याच बायकोशी भांडणं, आपल्याच भावाशी भांडणं, आपल्याच नात्यातल्यांशी भांडणं. अरे याच्यासाठी हा जन्म मिळाला नाही. तुम्ही कितीही मोठे व्हा, पण आपल्या भावाशीही कधी भांडू नका. ऐका 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 ऐका. ज्यावेळी संकट येतं ना, त्यावेळी कोणी कामाला येत नाही. गाव राव हसायला असतो बाबांनो. संकट आल्यावर शेवटी रक्ताचा भाऊच आपल्या पाठीशी उभा राहत असतो. भाऊ शब्द उलटा वाचा, उभा शब्द तयार होतो. जो संकटात आपल्या पाठीशी उभा असतो ना, त्याला भाऊ म्हणतात. म्हणून आपल्या भावाशी कधी भांडू नये. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. ज्या घरामध्ये 2 भावांचा आणि 2 जावांचा खळखळून हसण्याचा आवाज येतो, त्या घरात सुख कायमचं नांदतं. त्या घरात सुख कायमचं नांदतं. म्हणून अरे का आपल्याच माणसाशी बांधायचं. याच्यासाठी हा नरदेह नाही मिळाला बाबांनो. जागे व्हा, सगळ्यांशी प्रेमाने राहा. आणि महत्वाची गोष्ट, हा जन्म या गोष्टीसाठी नाही मिळाला. एक दिवस त्याचं चिंतन करत करत आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, त्या परमेश्वराला भेटण्यासाठी, परमेश्वर स्वरूप होण्यासाठी हा जन्म मिळालाय. विठाला विठाला विठला 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 विठला. आणि म्हणून 2 मार्ग आहेत. त्याच्यापर्यंत जाण्यासाठी परमार्थिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे. ऐका ऐका ऐका. त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी परमार्थिक मार्गाचा अवलंब केलेला पाहिजे. प्रपंच कितीही करा, कितीही करा, प्रपंचातलं काही कामाला येत नाही. परमार्थ थोडा करा, परमार्थातलं काही वाया जात नाही. अहो तुम्ही असं कीर्तनाला येऊन बसा तरी फायदा. अहो एखादा शब्द इथला घेऊन जा तरी फायदा. ऐका, एक उदाहरण तुम्हाला सांगेल. एक वाक्य जरी इथून नेलं आणि त्याचा जप केला, ते स्मरणात ठेवलं, कुठून तरी फळ मिळतं. ही परमार्थाची ताकद आहे. एक शेठजी करोडपती होता. करोडपती कसा होता? करोडपती. पण कीर्तन भजन म्हटलं की त्याच्या अंगावर काटा. एक दिवस पत्नीने सांगितलं, मालक किती ओ मोठा सप्ताह चाललाय, जा 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 जा, सगळं गाव कीर्तनाला येतंय आणि तुम्ही घरात बसलाय. शेठजी करोडपती होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता. शेठजी म्हणला, कधी कीर्तनाला गेलो नाही, भजनाला गेलो नाही, पण तू म्हणतेस तर आज कीर्तनाला जातो. शेठजीने पांढरे कपडे घातले, निघाला कीर्तनाला. सगळे कार्यकर्ते गेटवर स्वागत करत होते. या बसा, या बसा, या बसा. 5-6 कार्यकर्त्यांनी पाहिलं, एवढी पांढरे कपडे घालून कोण आलंय. तेवढ्यात एक जण म्हणला, अरे शेठजी सारखा दिसतोय. दुसरा म्हणला, तो काय मंदिराकडे येणार नाही. जरासा बारक्यावानी पाहिलं एक जणांनी, अरे शेठजीचे. पळतच गेले सगळे कार्यकर्ते. शेठजी या या म्हणून आणला, या म्हणून आणला. पण मोठा माणूस आहे, मागं कुठं बसवता आणला आणि कीर्तन करायच्या पुढंच बसवला. महाराज आले, विना घेतला. पण कीर्तन सुरू करायच्या अगोदर कधीच कीर्तन न ऐकल्यामुळं, कधीच मंदिरात न गेल्याचा परिणाम, झोपला ना शेठजी. झोपलाच नाही, घोरायला लागला. आता कुणाची हिंमत एवढ्या मोठ्या माणसाला उठवायची. लोक म्हणले झोपू द्या. कीर्तन संपलं, सगळी लोक घरी निघून गेली, तरी शेठजी झोपलेलाच. कीर्तन संपून 15 मिनिटं झाले, कुणी उठवण्याची हिंमत केली नाही. आता मंडपात फक्त शेठजी आणि पहारेकरी. रात्री पहारा करणारा विनयाचा विनेकरी. तो पहारेकरी, तो विनेकरी रागीट होता जरासा. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला आलाय आणि इथं येऊन झोपलाय. विनेकरी म्हणलं, कुणी नाही उठवलं तरी आपण हिंमत करणार. विनेकरीने आवाज दिला, ओ शेठजी उठा. आणि मग शेठजी उठला. पाहतोय तर मंडपात माणूसच नाही. कुठं रे गेली माणसं? संपलं कीर्तन. शेठजी तुम्ही गार झोपलाय. काय रे बाबा, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, पण काय महाराजाचं कीर्तन होतं, लगेच गार झोप. आता विनेकरी म्हणला, काय बोलता एवढ्या मोठ्या माणसाला, काय बोलता एवढ्या मोठ्या माणसाला. विनेकरी रागाने फक्त एक शब्द म्हणला, हा हा जा. जा म्हणल्यानंतर
शेठजी घरी आला, पण शेठजीची पत्नी झोपली नव्हती. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला गेलाय, कोणतं उदाहरण घेतोय, कोणता मंत्र घेतोय हे विचारायला जागी होती. शेठजी आले आले पत्नीने सांगितलं, मालक सगळं बाजूला राहू द्या, मला अगोदर सांगा आज कीर्तनात काय ऐकलं. काय ग, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, कीर्तनात गेलो घार झोपलो. मालक असं काय हो बोलताय, अहो परमार्थासाठी अनर्देह मिळालाय, तुम्ही पहिल्यांदा गेलात आणि झोपलात तिथं, पण असं कसं होईल, 2 तासाचं कीर्तन सगळाच वेळ तुम्ही झोपणार आहेत का, आणि लोक बी तुम्हाला झोपून देणार आहेत का, काहीतरी ऐकलं असेल ना गो. अहो मालक एखादा शब्द तरी तिथला ऐकला असेल, आठवा ना. अगं मला काहीच आठवत नाही, मी गेल्यावर जी झोपलो, कीर्तन संपल्यानंतर 15 मिनिटांनी मला विनेकराने उठवलं, मला काहीच आठवत नाही. मालक असं नका बोलू, काहीतरी आठवा ना. अहो एखादा शब्द तरी ऐका, मी परमार्थातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय. मग जरा शेठजीने आठवण्याचा प्रयत्न केला. हा मला एक आठवतंय, मी गेले गेले कार्यकर्ते मला म्हणले या, मला पुढे नेऊन म्हणले बसा, आणि जाताना विनेकरी म्हणला जा. मला 3 शब्द आठवत्यात. कोणते? या, बसा, जा. पण पत्नीला तेवढंच नवल वाटलं. माय पहिल्यांदाच कीर्तनाला गेलेत, 3 का वयना शब्द घेऊन आलेत. मालक परमार्थातलं काय वाया जात नाही, त्या 3 शब्दाचा का वयना जप करा, फळ मिळेल हो त्याचं. शेठजी करोडपती होता, पण बायकोच्या ऐकण्यातला. शेठजी म्हणलं काय हरकत नाही. हातरुणाव गेला, आता कीर्तनात फुल झोप झालती, घरी कुठं झोप लागत या. हातरुणाव पडून आपला मंत्र चालू, या, बसा, जा. 2 वाजेपर्यंत मंत्र चालू होता, पण खरंच परमार्थातलं काही वाया जात नाही. 2 वाजता प्रसंग असा घडला, 5-6 चोरांनी शेठजीच्या घरावर दरोडा टाकला. चोरांनी पहिला पाऊल घरात टाकल्या शेठजीचा मंत्र तिकडे चालूच होता. या, चोर म्हणले आलेलं पाहिलं का अजून, ए खाली बसा. सगळे चोर खाली बसले. शेठजीने दुसरा शब्द म्हणला बसा. पाहिलं वगैरे काय नव्हतं, आपला मंत्र चालू होता तिकडं. चोर म्हणले आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय, आता काय खरं नाही, पळा. सगळे चोर पळायला लागले. तसं शेठजीने 3रा शब्द म्हणला जा. चोर म्हणले आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय, आणि एवढ्या मोठ्याने शेठजी जा म्हणतोय म्हणजे उद्या काय आपलं खरं नाही. शेठजीने आपल्याला पाहिलंय, मोठा माणूस आहे, जगणं मुश्किल होईल, रात्रीत त्याला मॅनेज करू. सगळे चोर परत आले. चुकलो हो शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे, लय मोठी चूक झाली, माफ करा, पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही. शेठजीने मंत्र बंद केला आणि म्हटला म्हणजे चोरी करायला आलता काय, ते चुकलो हो शेठजी, पुन्हा तुमच्या घरी कधी येणार नाही, एवढ्या बार माफ करा, आमचं नाव कुठं घेऊ नका, जगणं मुश्किल होईल. हेवा का या केलेल्या कृत्याला शिक्षा म्हणून कालच एका ठिकाणी चोरी केली होती, ते गाठोडं बरोबरच आहे, ते तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कुणाला सांगू नका. शेठजी म्हणला गाठोडं इकडे द्या. गाठोडं घेतलं, चोरांना सांगितलं जा तुमचं नाव कुणाला सांगत नाही. चोर निघून गेले. गाठोडं घेऊन शेठजी पत्नीपाशी आला. ए उठ, बघ या गाठोड्यामध्ये काय. पत्नीने गाठोडं सोडलं. ऐका माता माऊल्यांनो, संपूर्ण गाठोडं प्युअर सोन्याने भरलं होतं. पत्नी म्हणली मालक, तोळ्याचा भाव वाढायला लागलाय, कुठून आलं हे. शेठजी म्हणला हे आजच्या कीर्तनाचं फळ आहे. आजच्या कीर्तनाचं फळ. अगं तू मला त्या कीर्तनातल्या त्या परिसरातल्या 3 शब्दाचा जप करायला लावलास. या बसा जा. मी जप करत बसलो, चोर आले, मी म्हटलं या, चोर बसले, मी म्हटलं बसा, चोर जायला लागले, मी म्हटलं जा. त्यांना वाटलं पाहिलंय, ते म्हणले गाठोडं ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. हे बघ तू सांगितलेल्या त्या परमार्थिक वातावरणातल्या 3 शब्दाचा मी जप केला तर परमेश्वराने एवढं मोठं सोन्याचं गाठोडं पाठवलं. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. मालक, जीवनात कधीच कीर्तनाला गेला नाही, कधी भजनाला गेला नाही, पहिल्यांदा कीर्तनाला गेलात, तेही तिथं जाऊन झोपलात, पण तिथले व्यवहारातले निरुपयोगी 3 शब्द घरी घेऊन आलात तर परमेश्वराने एवढं मोठं सोन्याचं गाठोडं पाठवलं. मालक,
ओ मालक ऐका ना, यदा कदाचित त्याच कीर्तनात बसून न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं आणि देवाचं भजन केलं असतं तर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा भेटला असता. पांडुरंग परमात्मा भेटला असता. पांडुरंग परमात्मा भेटला असता. परमार्थातलं काही वाया जात नाही म्हणून परमार्थ करावा. विठाला विठाला विठला 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 विठाला विठाला विठला 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 विठला. अरे तो खूप दयाळू आहे. त्या परमेश्वराच्या दिशेने चालण्याचा प्रवास करा. आपण सगळं करतो पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे त्याला मात्र विसरतो. अरे त्याला भेटल्याशिवाय या जीवनाचं सार्थक नाही. तो का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. अरे विठ्ठलाची एक देखली या. तुम्ही 2 पावलं टाकत त्याच्या दिशेने जा. अरे तो इतका दयाळू आहे. तुम्ही 2 पावलं त्याच्या दिशेने टाकली ना, हजारो पावलं टाकत परमेश्वर तुमच्या दिशेने येऊन तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुमच्या पाठीशी उभा राहतो. खूप दयाळू आहे. विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू. झाला वैष्णवा माझी वंदू कैशेनी निंदू मनाबा. राक्षसा माझी बिभीषण दैत्या माझी प्रल्हाद जान. भगवंतासी अनन्य शरण वैष्णव पण तो ते नेत्यासी. योनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. अरे जे जे त्याच्याकडे गेले ना त्या सगळ्यांचा उद्धार केला. त्यांना सुखी केलं. अरे त्याच्या दिशेने गेलात ना त्याला आपलं म्हणलात ना सुखी होतो जीव. एक उदाहरण सांगतो ऐका ऐका. घडलेलं याच महाराष्ट्रातलं ऐका. नगर जिल्ह्यामध्ये एक श्रीरामपूर नावाचा तालुका आहे. त्या श्रीरामपूर नावाच्या तालुक्यामध्ये एक खंडाळा नावाचं गाव आहे. त्या खंडाळ्या गावामध्ये एक हरिभाऊ पवार म्हणून हरिजन समाजाचा व्यक्ती होता. इंग्रज सरकारच्या काळामध्ये हरिभाऊ पवार गेटमन म्हणून झाला. पण पांडुरंगाचा निश्चिम भक्त. पांडुरंगाची वारी कधी त्याने चुकवली नाही. आणि नेमका नवस केला पांडुरंगा. आजपर्यंत वारी चुकवली नाही. पण संतती नाही रे. एक संतती एक पुत्र पोटी दे. तुझी वारी कधी चुकवणार नाही. नेमका त्या हरिभाऊला मुलगा झाला. आनंद झाला. अरे गेटमन म्हणून काम करत होता. अरे माझ्या पांडुरंगाने माझा नवस पूर्ण केला. तो नवस फेडायला यंदाच्या वारीला जायचंय. पण इंग्रज सरकारने मला 15 दिवसाची सुट्टी द्यावी. अर्ज लिहिला. जोहार मायबाप जोहार. जोहार मायबाप जोहार. आमच्या महाराष्ट्रामध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीची खूप मोठी परंपरा आहे. मायबाप 15 दिवसाची सुट्टी द्या. ती 15 दिवसाची सुट्टी देताना माझा 15 दिवसाचा पगार कपात करा. मला देऊ नका. पण मला सावळ्या पांडुरंगाला भेटायला जाऊ द्या. ऐका ऐका ऐका. पण इंग्रज सरकारला काय माहित कसली वारीन काय. घेतला अर्जाचा कागद आणि फाडून टाकला. ए अरे भाऊ तुला सुट्टी मिळणार नाही. डोळ्यामध्ये पाणी आलं इंग्रज सरकारचे हे शब्द ऐकून. परत आला गेटपाशी. अरे नुकताच नोकरीला लागलोय. कोण 15 दिवसाची सुट्टी देणार आहे. आपण आणखी 2-4 दिवसांनी परत जायचा अर्ज घेऊन. फक्त 3 दिवसाची सुट्टी मागायची. दशमी एकादशी आणि द्वादशी. 4-5 दिवस निघून गेले. परत अर्ज तयार केला आणि अर्ज घेऊन तो हरिभाऊ परत इंग्रज सरकारच्या दारी आला. जोहार मायबाप जोहार. जोहार मायबाप जोहार. नसल द्यायची 15 दिवसाची सुट्टी
नका देऊ, पण किमान दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवसाची सुट्टी द्यावो. सावळ्या पांडुरंगाला भेटायला जायचंय. परत वर्षभर कधी सुट्टी घेणार नाही. हवं तर या 3 दिवसासाठी माझा महिन्याचा पगार कपात करावो, पण माझ्या सावळ्या पांडुरंगाला मला भेटायला जाऊ द्या. जीवनात वारी कधी चुकवायची नाही. पण इंग्रज सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं, ए अरे भाऊ, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला सुट्टी मिळणार नाही. डोळ्यामध्ये पाणी आलं हे शब्द ऐकून. आला परत गेटकडं पाहिलं. अरे या गेटची नोकरी आहे माझ्याकडं. रेल्वे आल्यानंतर हा गेट मला बंद करावा लागतो. रेल्वे गेल्यानंतर हा गेट मला उघडावा लागतो. या रस्त्याने बैलगाड्या, सायकलवाली माणसं, चालणारी माणसं या रस्त्याने जातात. काय करायचं? मी जर न सांगता पंढरपूरला गेलो तर अपघात होईल आणि इंग्रज सरकार मला सुट्टी देत नाही. वारी जवळ आली, वारी सुरू झाली. महाराज, टाळ मृदुंगाचा आवाज आला. रक्त सळसळायचं आणि डोळ्यातून पाणी यायचं. यंदा कदाचित सावळ्या पांडुरंगाची भेट होत नाही वाटत. ऐका ऐका ऐका, 8 दिवस गेले. अष्टमी, नवमीचा दिवस उजाडला. डोळ्यातून पाणी आले. अरे ज्या नोकरीमुळं सावळ्या पांडुरंगाची भेट होत नसेल, ज्या नोकरीमुळं सावळ्या पांडुरंगाची भेट होत नसेल, असल्या नोकरीचा काय उपयोग? मी माझ्या सावळ्या पांडुरंगाला भेटायला जाणार. रेल्वे मी थांबवू शकत नाही, पण गेट बंद ठेवण्याची ताकद, अधिकार माझ्या हातात आहे. मी गेट बंद करून जाणार. गेट बंद केल्यावर कोणी रस्त्याने फिरणार नाही, अपघात होणार नाही. ऐका, नवमीचा दिवस गेटला द्वारखांड बांधला आणि रेल्वेमध्ये हरिभाऊ बसला. सावळ्या पांडुरंगाला भेटायला जायचे म्हणून रेल्वेत बसून गेटला नमस्कार केला. जातो बाबा. एक वेळ नोकरीशिवाय मी जगेन, पण सावळ्या पांडुरंगाला भेटल्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. थेट पंढरपूरला गेला. दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवस प्रेमपूर्वक वारी केली. द्वादशीचं पारणं फेडलं आणि पांडुरंगाच्या कळसाला हात जोडले. पांडुरंगाची मूर्ती आपल्या हृदयात साठवली. येतो विठ्ठला, न सांगता आलोय. तिकडं गेट जर कोणी उघडला असेल, तिकडं काय झालं असेल मला माहित नाही. कोण मेला असेल, काय अपघात झाला असेल मला माहित नाही, पण आलो न सांगता. कारण नोकरी नसल्यावर मी जगेल, पण तुझी वारी नसती केली तर मी जिवंत राहिलो नसतो. म्हणून आलो रे सावळ्या पांडुरंगा तुला भेटायला. आलो, जातो जातो. आता जे काय होईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आला तो हरिभाऊ त्रयोदशीला. आल्यावर घरी गेला नाही, गेटवर गेला नाही, डायरेक्ट आपल्या डिव्हिजनला गेला. इंग्रज अधिकाऱ्याच्या पुढं साष्टांग दंडवत घातला. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. क्षमा असावी, माफी द्यावी. तुमच्या परवानगी विना 3 दिवस सावळ्या पांडुरंगाला भेटायला गेलो, तुम्हाला न विचारता गेलो. माफी असावी. काय अपघात झाला असेल, कोण मेला असेल मला काय माहित नाही हो, पण वारीशिवाय जिवंत राहिलो नसतो म्हणून न विचारता गेलो. माफी असावी, माफी असावी. इंग्रज अधिकारी म्हणला, ये हरिभाऊ, का असा येड्यासारखा बोलायला लागलाय? रोज तर गेटवरच उभा होतास. रेल्वे आली की गेट बंद करायचास, रेल्वे गेली की गेट उघडायचास. आणि कुठं 3 दिवस पंढरपूरला गेलता? नाही माय बाप, दशमी, एकादशी, द्वादशी पंढरपुरात होतो, तुम्हाला न सांगता गेलो. ए हरिभाऊ, असं वेड्यासारखं बोलू नको. रोज सकाळी यायचास, रजिस्टरला सही करायचास. आणि कुठं गेलतास तू? अरे तुझ्या बरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांना विचार,
सगळे कर्मचारी बोलवले. बघा हरिभाऊ वेड्यासारखा बोलतोय, 3 दिवस पंढरपूरला गेला होता म्हणतोय. बरोबरच्या माणसांनी सांगितलं, ए हरिभाऊ कालच दुपारी आपण एकत्र जेवलो की रे, कुठं पंढरपूरला गेलतास? रोज आपण सह्या करायला एकत्र यायचो, रजिस्टर जाऊन बघ. डोळ्यामध्ये पाणी आलं त्याच्या. कोण आलं होतं माझ्या जागेवर? पळतच गेला, रजिस्टर पाहिलं तर साक्षात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा त्या हरिभाऊसाठी हरिभाऊ होऊन गेटमॅन होऊन गेटवर येऊन उभा राहिला होता. रेल्वे आली की गेट बंद करायचा, रेल्वे गेली की गेट उघडायचा. रोज आपल्या भक्ताला आच येऊ नये म्हणून, आपल्या भक्ताला कमीपणा येऊ नये म्हणून रोज सकाळी यायचा आणि त्या रजिस्टरवर सह्या करायचा. जिथं जिथं पांडुरंगाने सही केली होती तिथं बुक्का आणि तुळशीचं पान पडलेलं होतं. हरिभाऊला कळालं, माझा विठ्ठल आला होता माझ्यासाठी, माझा सावळा पांडुरंग आला होता. पळतच गेला गेटवर, गेटला साष्टांग दंडवत घातलं. ए विठ्ठला, एका सामान्य वारकऱ्यासाठी गेटमन झालास. साष्टांग दंडवत घातलं. त्या स्थळाचं दिग्दर्शन स्वानंद सुखनवाशी नारायणगिरी महाराजांनी केलं. तिथे एक गेटच्या कडेला मोठं मंदिर आजही बांधलेलं आहे. ज्या लोकांना आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जाता येत नाही ती लोक त्या गेटच्या जवळ जातात आणि गेटचं दर्शन घेतात. या गेटला साक्षात जगाचा मालकाचा हात लागलाय. या गेटवर पांडुरंगाने नोकरी केली म्हणून तुम्ही जर त्याला आपलं मानलं ना, तो तुमच्यासाठी धावत येतो, कोणतंही काम करतो. आणि त्याने एकदा आपल्याला जवळ घेतलं मग सुखाला काय कमी. म्हणून सुखी व्हायचं असेल तर त्याला आपलं माना, सुखी व्हाल. अभंगाचं प्रथम चरण. फुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देणे विना जीवा सुख नये, देणे विना जीवा सुख नये. ये रती माई के दुखाची जननी, ये रती माई के दुखाची जननी. ये रती माई के दुखाची जनती, ये रती माई के दुखाची जनती. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. जगातल्या कुणाला बी आपलं म्हणा, कुणी कामाला येत नाही बाबांनो. सगळी वेळ आल्यावर साथ सोडून जातात. या जगातली माणसं आहे ती. ऐका ऐका ऐका, तुमच्याकडे पैसा असू द्या, सत्ता असू द्या, संपत्ती असू द्या, लांबची लोक सुद्धा म्हणतात तो आमदार ना माझा असा 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 पाहुणा आहे. पण ज्यावेळी तुमच्याकडची सत्ता निघून जाते, पैसा निघून जातो, तुम्ही कंगाल होताना रक्ताची नाती सुद्धा म्हणतात त्याचा ना आमचा काय संबंध नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. सुखी व्हायचं असेल तर त्याच्याकडे जा. अरे कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर कपडेच मिळतात, चप्पलच्या दुकानामध्ये गेल्यानंतर चप्पलच मिळते, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवणच मिळतं. या दुःखाच्या सागरामध्ये तुम्ही सुख शोधताय. संपूर्ण आयुष्य गेलं तरी कधी सुख मिळणार नाही. अरे सुख ज्या दुकानात मिळतं तिथं जावं लागेल ना. सुख कुठं मिळतं? सुखा लागी करीशी तळमळ,
तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरती, सर्व सुखाचे आगर, बाप रखमा देवीवर. ऐका ना, सुखी व्हायचं असेल तर कोणतंही काम करा. म्हणजे परमेश्वराने आपल्याला नरदेह दिलाय ना, त्याला विसरू नका. वरती गेल्यावर काय तोंड दाखवणार आहे. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, तो देव सगळं पाहतो. तुम्हाला वाटत असेल की तो पाहत नाही, सगळं पाहतो. अरे भजनासाठी, त्याला आपलं करण्यासाठी हा नरदेह मिळालाय. कधी त्याचं भजन करणार? विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल